स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे गुड लाईफ विथ कपी। आज आपण मेथीचे थेपले बनवणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य बघू आपण। हे ज्वारीचे पीठ आहे आणि थोडं बेसन आहे, मीठ, तीळ आणि ओवा, मेथी स्वच्छ धुवून चिरून ठेवली आहे, कोथिंबीर आहे, हळद, आलं, लसूण, मिरची जी याची आपल्याला पेस्ट बनवायची आणि ही कणिक आहे। तर आता आपण पीठ मळून घेऊया। आता आपण कणिक टाकूया सगळी, ती सगळीच घेऊ। पीठ आणि बेसन पीठ, ज्वारीचं पीठ थोडं जास्ती आहे, बेसन थोडं कमी आहे। त्यानंतर आपण ही घालणार आहे पेस्ट, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकते आपण। तिखट कमी घातला आहे त्याच्यामुळे पेस्ट जास्ती घालायची। त्यानंतर ओवा आणि तीळ, आणि नंतर मग आपण ही मेथी टाकायची। याच्याने मी चांगलं पूर्ण याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। 1 चमचा तेल घालणार आहोत त्याला। पाणी टाकायचं पहिले आपण, जे ह्याच्यामध्ये सगळं टाकलं आहे, आलं लसूणची पेस्ट, तिखट, हळद, हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग पाणी घालून याला चांगलं भिजवून घ्यायचं। आता आपलं हे मिक्स झालेलं आहे, आता आपण याला भिजवून घेऊया। आता आपण याला भिजवून घेऊया कणकेसारखं। आपल्या कणकेची आपण पोळी बनवतो तर कणिक कशी भिजवतो तसंच आपल्याला हे भिजवायचं आहे। आता कणिक आपण आता अशी मळून ठेवली आहे, जशी पोळीसाठी करतो तशी। आता आपण पराठे घेऊया लाटायला। आता आपण पराठे बनवून घेऊ। आता असे आपल्याला सगळे छोटे लाटून घेऊया आपण। हा पॅन मी गरम करून घेतला आहे चांगला। आता आपण या पॅनमध्ये हे सगळे बनवून घ्यायचे। गॅस मोठा आहे आपला। हे सगळे असे जसं पोळी बनवतो तसंच बनवायचं आहे आपल्याला। हे चांगलं दोन्हीकडनं चांगलं शेकून घ्यायचं आहे याला। आता याला पलटवून घ्यायचं। आता आपण याला तेल टाकायचं याच्यात। वरच्या साईडने बघा असा चांगला कुरकुरीत चांगला म्हणजे असं भाजून घ्यायचा चांगला, आणि खालच्या साईडने पण आपल्याला तसाच असा हे करून घ्यायचं। दोन्ही साईडला चांगलं कडक बनवून घ्यायचं। आता आपला पराठा झाला आहे, असे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। आता आपण बनवले आज मेथीचे थेपले, मस्त झाले। तुम्ही बनवून बघा आणि आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हे दही आहे आणि हे लोणचं आहे आणि वरून हे बटर घातलेलं आहे। लोणचं हे मिरचीचं आहे।